मित्रांनो, आज आपण प्रमाणाचे मूलभूत प्रमेय या प्रमेयाचा अभ्यास करायचा आहे आपल्याला. तर याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे, त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा, त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा त्याच्या इतर उरलेल्या बाजूला भिन्न बिंदूत छेदत असेल तर ती रेषा त्या बाजूंना प्रमाणात विभागते. या पद्धतीने प्रमेयाचे विधान आहे. तर आपण त्या विधानावरून आकृती काढूया. दिलेल्या माहितीनुसार त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा, तर त्रिकोण, त्याला आपण नाव देऊया त्रिकोण ए बी आणि सी. त्या त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी, त्रिकोणाला 3 बाजू असतात, त्यापैकी कोणत्याही एका बाजूला आपण समांतर रेषा काढून घ्यायची. मग आपण काय करतो, आता BC या बाजूला अशी एक समांतर रेषा काढून घेतो. बाजू BC ला समांतर असणारी एक रेषा काढून घेतो. तर त्या रेषेला मी L नाव देतो. समांतर असणारी रेषा इथपर्यंत आलो आपण. त्याच्या उरलेल्या बाजूंना भिन्न बिंदूत छेदत असेल. उरलेली कोणती बाजू आहे? एक AB बाजू आहे आणि दुसरी AC बाजू आहे. त्या दोन्ही बाजूंना दोन भिन्न बिंदूत छेदत असेल, मग आपण म्हणूया D या बिंदूला म्हणूया, त्या बिंदूला E म्हणूया. दोन भिन्न बिंदूत छेदत असेल तर ती रेषा, म्हणजे कुठली रेषा, रेषा D म्हणा अथवा रेषा L म्हणा, ती रेषा त्या बाजूंना म्हणजे या AB बाजूला आणि AC बाजूला प्रमाणात विभागते. प्रमाणात याचा अर्थ दोन गुणोत्तरे समान. मग कोणती दोन गुणोत्तरे? या बाजूंचे एक गुणोत्तर आहे AD आणि DB. AD छेद DB हे एक गुणोत्तर आणि दुसरे आहे AE छेद EC हे दुसरं गुणोत्तर. हे दोन्ही गुणोत्तर समान आहेत, म्हणजेच प्रमाणात विभागते. हे आपल्याला सिद्ध करायचे. तर मित्रांनो, मग आता पक्ष, प्रमेय लिहित असताना पक्ष आहे. आता त्रिकोण, त्रिकोणाच्या म्हणलेलं आहे, त्यामुळे आपल्याला त्रिकोण ABC मध्ये नाव देऊ आपण. त्रिकोण ABC मध्ये एका बाजूला समांतर असणारी रेषा, रेषा L ही बाजू BC ला समांतर असून, या पद्धतीने रेषा L ही बाजू BC ला समांतर असून उरलेल्या दोन बाजूंना भिन्न बिंदू छेदते. तर समांतर असून ती रेषा बाजू AB ला D मध्ये आणि बाजू AC ला E मध्ये छेदते. या पद्धतीने आपल्याला पक्ष लिहायचंय. तर असून ती रेषा बाजू AB ला बिंदू D मध्ये आणि बाजू AC ला बिंदू E मध्ये छेदते. तर आता असेल तर पर्यंतची माहिती आपण पक्षामध्ये लिहिलेली आहे. तरच्या पुढची माहिती जी आहे आपल्याला ते साध्य, साध्यामध्ये घ्यायचंय. तर साध्य काय करायचंय आपल्याला, तर प्रमाणात विभागते. तर ती रेषा त्या बाजूला म्हणजे AB आणि AC ह्या बाजूंना ती रेषा प्रमाणात विभागते. म्हणजे AD छेद DB, AD छेद DB बरोबर AE छेद EC, AE छेद EC हे गुणोत्तर आपल्याला सिद्ध करायचं आहे. हे दोन्ही गुणोत्तरे समान आहेत हे सिद्ध करायचे. त्याच्यासाठी आपल्याला
मागच्या सराव संच 1 च्या आधी आपण एक उदाहरण पाहिलं, त्याचा इथं आपल्याला उपयोजन करायचं आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला रचना करावी लागणार आहे. ती रचना या पद्धतीने आहे. तर डी आणि सी जोडून घेऊ आपण, सी डी जोडून आणि बी पण जोडूया. तर मित्रांनो, हे का जोडलं हे या गोष्टी लक्षात यायला पाहिजे. आपण याच्या आधी समान उंचीचे त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर, समान पायांच्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर अभ्यास करू. त्याच्यामुळे हे आता हे जोडल्यानंतर रचना काय, आपण रेख डीसी आणि रेख बीई काढले. मग काढल्यानंतर आता आपण सिद्धतेकडे वळूया. आपण तर मित्रांनो, सिद्धतेमध्ये हे काढल्यानंतर त्रिकोण ADE हा एक त्रिकोण आहे आणि दुसरा एक त्रिकोण आहे, की ब्ल्यू कलरने हायलाइट करतो, तुमच्या लक्षात असू द्या, BDE. एक त्रिकोण आहे ADE वरचा व्हाईट, त्याच्यानंतर दुसरा त्रिकोण आहे BDE. या दोन त्रिकोणांचा आपल्याला इथे विचार करायचा आहे. या दोन त्रिकोणांच्या मध्ये जर आपण इकडे असं रोटेट केला त्याला, तर त्रिकोण ADE चा ई शिरोबिंदू आणि त्रिकोण BDE चा ई शिरोबिंदू सामायिक शिरोबिंदू असल्यामुळे या दोन्ही त्रिकोणांची उंची समान असणार आहे. म्हणजे ई या शिरोबिंदूतून AB वर लंब अशी रेषा काढायची. ते काढून दाखवायची गरज नाही, तुम्ही शिकलात. अशा पद्धतीने एक लंब रेषा जाते, त्यामुळे ही EM काय असेल ती अशी उंची, ती समान उंचीचे दोन त्रिकोण आहेत. मग समान उंचीच्या दोन त्रिकोणांचे क्षेत्रफळाचे गुणोत्तर पायांच्या प्रमाणात असतात, हे आपण शिकलो. त्याचा उपयोग करून आता आपल्याला सिद्धता लिहायचंय. त्रिकोण ADE एरिया ऑफ त्रिकोण ADE छेद एरिया ऑफ त्रिकोण BDE बरोबर ह्याची पाया असणार AD आणि ह्याची पाया असणार AD छेद DB. याला कारण असणार आहे समान उंचीचे त्रिकोण. समान उंचीचे त्रिकोण हा झाला विधान क्रमांक 1. त्याचप्रमाणे आता इकडच्या बाजूचा विचार करू आपण. परत त्रिकोण AD हा दोन्हीमध्ये सामायिक ठेवायचा. हा त्रिकोण ADE हा जो त्रिकोण आहे, ह्या दोन्हीमध्ये हा त्रिकोण ADE सामायिक असणार आहे. ADE आणि CDE या दोन त्रिकोणाचा विधान दुसरं घेऊया आपण. एरिया ऑफ त्रिकोण ADE छेद एरिया ऑफ त्रिकोण आता इकडचा CDE बरोबर, ते सुद्धा D हा सामायिक शिरोबिंदू असल्यामुळे त्या त्रिकोणांची उंची देखील समान आहे. त्यामुळे या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर AE आणि EC या पायांच्या प्रमाणात असतात. म्हणून AE छेद AC याला सुद्धा कारण समान उंचीचे त्रिकोण. हे झाले विधान 2. आता पहिल्यांदा ADE आणि BDE घेतलं, AD छेद DB. त्याच्यानंतर ADE छेद CDE घेतलं, AE छेद CE. ह्या दोन विधानानंतर तिसऱ्या विधानाकडे आपण जाताना थोडासा विचार करणार आहोत. तर तिसरं विधान याप्रमाणे असणार आहे. आता बघा, ह्या दोन्ही गुणोत्तराला पाहिले असता हा वरचा जो आहे ADE, याच्यामध्ये पण ADE सामायिक आहे, समान आहे. मग छेदस्थानी असलेले BDE म्हणजे हा जो त्रिकोण आहे BDE आणि दुसरा त्रिकोण आहे CDE. आता हा CDE
ह्या दोन त्रिकोणाचा विचार केल्यानंतर असं लक्षात येईल ह्या दोन्ही त्रिकोणांच्या बाबतीत एडीई आणि सीडीई मध्ये डीई ही समान पाया असले दोन्ही त्रिकोणांची, म्हणजे डीई ही समान पाया असून परत हे दोन्ही त्रिकोण या दोन समांतर रेषेमध्ये स्थित असल्यामुळे त्या दोन्ही त्रिकोणांची उंची देखील समान असते. म्हणजे हा शिरोबिंदूतून या पायावर अशी लंबरेषा काढली, या शिरोबिंदूतून या पायावर अशी आपण लंबरेषा काढली वाढवून, तर या दोन्ही त्रिकोणांची ही उंची समान येते. म्हणजेच परत हे खालचे बीडीई त्रिकोण आणि सीडीई त्रिकोण या दोन्ही त्रिकोणांची पाया आणि उंची समान आहे. म्हणून ह्या दोन्ही त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर एकास एक असते. आपण याच्या आधीच्या उदाहरणात पाहिलो आहोत. म्हणून ह्या दोन्ही त्रिकोणांची क्षेत्रफळे समान आहेत. म्हणून एरिया ऑफ त्रिकोण हे दोन्ही समान लिहायचे. बी डी ई बरोबर एरिया ऑफ त्रिकोण सी डी ई. याला कारण सामायिक पाया किंवा समान पाया व समान उंचीचे त्रिकोण. त्यामुळे या दोन्ही त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तरे समान आहेत. मग आपल्याला विधान 1, 2 आणि 3 याचा एकंदरीत विचार केला असता लक्षात येईल तुमच्या एडीई समान आहे. 2 नंबर मध्ये एडी बीडीई आणि सीडीई, 3 नंबर मध्ये दोन्ही समान आहेत. म्हणजेच हे दोन्ही गुणोत्तरे समान आहेत. म्हणून विधान 1, 2 आणि 3 वरून एरिया ऑफ त्रिकोण एडीई छेद एरिया ऑफ त्रिकोण बीडीई बरोबर एरिया ऑफ त्रिकोण एडीई छेद एरिया ऑफ त्रिकोण सीडीई इकडे आपण लिहूया. म्हणून विधान 1, 2 व 3 वरून एरिया ऑफ त्रिकोण एडीई छेद एरिया ऑफ त्रिकोण बीडीई म्हणजे पहिल्या विधानाची डावी बाजू बरोबर दुसऱ्या विधानाची सुद्धा डावी बाजू समान होणार आहे. एरिया ऑफ त्रिकोण एडीई छेद एरिया ऑफ त्रिकोण काय आहे सीडीई. म्हणून याला आपण विधान 4 म्हणूया. आता 5व्या नंबर विधानावर यांच्या दोघांची ही डावी बाजू समान आहे म्हणून त्यांची उजवी बाजू सुद्धा समान होणार आहे. म्हणून एडी छेद डीबी बरोबर एई छेद एसी. एई छेद एसी म्हणजेच विधान 1, 2, 3 वरून ते मिळालंय आणि ह्या दोघांवरून आपल्याला या दोन्ही गुणोत्तरे समान मिळालेले आहेत. हे आपल्याला साध्य करायचं होतं, ते इथं साध्य झालेलं आहे. प्रमेय अतिशय सोपा आहे. विचार व्यवस्थित करून सोडवले असता 4 गुणासाठी हे प्रमेय आपल्याला परीक्षेला विचारू शकतात. महत्वाचा प्रमेय आहे. त्याचं नाव आहे प्रमाणाचे मूलभूत प्रमेय. प्रश्न असा असू शकतो, एखाद्यास विधान देतात, नाहीतर प्रमाणाचे मूलभूत प्रमेय याची सिद्धता स्पष्ट करा किंवा हे विधान देऊन प्रमेय लिहा, या पद्धतीने विचारू शकतात. तिथे अपेक्षा अशी आहे, सुरुवातीला आकृती काढावी, आकृतीला नावे द्यावेत, त्याच्या शेजारी पक्ष, साध्य, रचना आणि सिद्धता त्यांची मुद्देसूद मांडणी टप्प्याटप्प्याने करावं लागतं. त्याप्रमाणे आपल्याला इथे जावं लागेल. तर विद्यार्थी मित्रांनो, समजला हा प्रमेय. अतिशय महत्वाचा हा प्रमेय आहे. आता याच्यानंतर पुढचा भाग जो आहे प्रमेयाचा व्यत्यास. मित्रांनो, आपण याच्या आधी प्रमाणाचे मूलभूत प्रमेय, प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास पाहिला. आता त्याच्यानंतर त्रिकोणाच्या कोन दुभाजकाचा प्रमेय. या प्रमेयाचे विधान या पद्धतीने आहे. त्रिकोणाच्या कोनाचा दुभाजक त्या कोनासमोरील बाजूला उरलेल्या बाजूंच्या लांबीच्या गुणोत्तरात विभागतो. या प्रमेयाच्या विधानावरून आपल्याला आता पक्ष इथे मी लिहून ठेवलेला आहे, आकृती काढलेली आहे. दिलेल्या माहितीनुसार त्रिकोण एबीसी काढला, त्यानंतर कोनाचा दुभाजक म्हणलंय म्हणून कोन एसीबी मधून कोन सी चा दुभाजक काढला मी. सीई हा कोन एसीबी चा दुभाजक आहे आणि तो बाजू एबी ला ई या बिंदूत छेदतो. मग पक्षामध्ये त्रिकोण एबीसीच्या कोन सी चा
दुभाजक ए बी ला बिंदू ई मध्ये छेदतो, या पद्धतीने लिहिलेले. त्याच्यानंतर लांबीच्या गुणोत्तरात म्हणलेले आहे, उरलेल्या बाजूंच्या लांबीच्या गुणोत्तरात दुभागतो. उरलेल्या दोन बाजू कोणत्या, एसी आणि बीसी. तर एसी आणि बीसी यांचं जे गुणोत्तर आहे ते समोरच्या बाजूच्या गुणोत्तराशी समान असतात, म्हणजे प्रमाणात विभागतो हेच इथे दाखवायचे. म्हणून आता हे झालं साध्य. एई छेद ईबी बरोबर एसी छेद सीबी, या पद्धतीने आपल्याला हे साध्य करायचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला आता रचना करावी लागणार. तर मित्रांनो, एसी ही बाजू वाढवायची आहे. त्याच्या आधी बिंदू बी मधून जाणारी आणि किरण सीई ला, किरण सीई ला समांतर असणारी एक रेषा आपण काढूया. बिंदू बी मधून जाणारी आणि किरण सीई ला समांतर असणारी एक रेषा काढू. ती रेषा एसी वाढवल्यानंतर एसी वाढवून घेऊया आणि ती एसी ही बाजू किरण सी ला समांतर असणाऱ्या रेषेला बिंदू एफ मध्ये छेदते, या पद्धतीने आपण घेऊया. म्हणजेच एसी वाढवला आणि या समांतर सीई या समांतर रेषेला बीएफ ही समांतर रेषा काढली आणि ती एफ यामध्ये छेदलेली आहे. तर आता रचनेमध्ये काय लिहिणार मग, रचना किरण सीई ला समांतर असणारी रेषा बिंदू बी मधून काढली. ती रेषा एसी ला एफ या बिंदूत छेदते. ही झाली रचना. थोडक्यात रचना वेगळ्या पद्धतीने पण लिहू शकता, पण आता मी असं लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर आता आपण सिद्धतेकडे जाऊया. सिद्धता. विद्यार्थ्यांनो, आता यामध्ये प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयासारखा हा इथे आकृती तुम्हाला दिसते. पण पक्षात पहिल्यांदा विधानामध्ये दिलेलं काय आहे, कोन एसीबी चा दुभाजक सीई. हा कोन दुभाजक म्हणजे दोन्ही कोन एकरूप आहेत. पहिल्यांदा आपण पक्षात दिलेले विधान तिथे लिहूया. कोन एसीबी चा किरण सीई हा दुभाजक आहे. त्यामुळे कोन एसीई एकरूप कोन बीसीई. इथं लिहितो विधान 1 सिद्धतेमध्ये, कोन एसीई एकरूप कोन बीसीई हे आहे पक्ष. आपल्याला पक्षात त्यांनी दिलेलं आहे दुभाजक. त्याच्यानंतर आता सीई समांतर बीएफ, रेषा सीई समांतर रेषा बीएफ, रेषा सीई समांतर बीएफ आणि एडी आणि एसी एफ ही त्यांची छेदिका आहे किंवा एसी ही त्यांची छेदिका आहे. त्यामुळे कोन एसीई आणि कोन सीएफबी हे दोन्ही कोन संगत कोन आहेत. हे दोन्ही कोन एकरूप होणार आहेत. म्हणून दुसरा आकडा, म्हणून कोन एसीई म्हणजे हाच इथे घ्यायचा, कोन एसीई एकरूप कोन सीएफबी. याला कारण संगत कोन.
त्यानंतर आता इकडे या दोन समांतर रेषा आणि BC ही छेदिका, इथे BC ही छेदिका यायची, किरण CE आणि किरण BF या समांतर असून BC ही छेदिका आहे, तेव्हा या हा जो कोन आहे, हा कोन आणि हा कोन, हे दोन्ही कोन विक्रम कोन आहेत. हे विक्रम कोन एकरूप आहेत. आता तिथे लिहूया विधान 3 मध्ये, रेषा CE समांतर BF असून रेख CB छेदिका, CB ही छेदिका. म्हणून तिसरा आकडा, म्हणून विधान कोन ECB एकरूप कोन, कुठला कोन होणार, ECB ला एकरूप CBF. याला कारण आहे व्युत्क्रम कोन. पहिल्यांदा हे दोन संगत कोन, त्याच्यानंतर हे दोन व्युत्क्रम कोन आणि हे दोन कोन पक्षामध्ये एकरूप दिलेले आहेत. याच्यावरून विधान 1, 2 व 3 वरून बघा, ACE हा AC ला एकरूप आहे CFB, आणि त्याच्यानंतर BCE आपण म्हटलं त्याप्रमाणे लिहूया, BCE ला CBF हे दोन्ही असल्यामुळे विधान 1, 2 आणि 3 वरून काय लक्षात येतं, हा कोन याच्याशी एकरूप आहे, हा कोन याच्याशी एकरूप आहे, हा कोन याच्याशी एकरूप झाला, म्हणून हे दोन्ही कोन जे आहेत ते दोन्ही कोन एकरूप होणार. कोणते दोन्ही कोन, विधान 1, 2 व 3 वरून CBF एकरूप कोन CFB. म्हणून विधान 1, 2 आणि 3 वरून कोन CBF हा CBF एकरूप कोन CFB. हे दोन कोन एकरूप झाले म्हणजे या दोन्ही कोनासमोरील बाजू देखील एकरूप होणार आहे. म्हणजे या दोन्ही कोनासमोर, या कोनासमोरची ही बाजू म्हणजे CF आणि या कोनासमोरची ही बाजू एकरूप होणार आहे. म्हणून बाजू CB किंवा रेख CB एकरूप रेख CF. म्हणून रेख CB एकरूप रेख CF. त्याला कारण असणार आहे एकरूप कोनासमोरील बाजू. एकरूप कोनासमोरील बाजू. मग आता त्रिकोणाच्या मूलभूत प्रमाणाचे मूलभूत प्रमेय याच्यावरून आपण आपल्याला जायचंय. AE छेद EB बरोबर AC छेद CF. याप्रमाणे पुढचं विधान, म्हणून AE छेद EB बरोबर AC छेद CF. AC छेद CF प्रमाणाचे मूलभूत प्रमेय. मग त्याच्यानंतर पुढचा आकडा आपण 6 नंबर म्हणूया. AE छेद EB, AE छेद EB बरोबर, आता AC CF कोणाशी एकरूप आहे, CBC आहे, म्हणून AC छेद हा CF CBC एकरूप आहे, ते इथे लिहूया AC छेद CB. म्हणजेच AE छेद EB बरोबर AC छेद CB. हे विधान आपण इथे सिद्ध केलेलं आहे. मित्रांनो, 3 समांतर रेषा व त्यांच्या छेदिका यांचे गुणधर्म, 3 समांतर रेषा व त्यांच्या छेदिका यांचे गुणधर्म आपण अभ्यासणार आहोत. तर प्रमेय आहे, 3 समांतर रेषांनी एका छेदिकेवर केलेल्या अंतरछेदांचे गुणोत्तर हे त्या रेषांनी दुसऱ्या कोणत्याही छेदिकेवर केलेल्या अंतरछेदांच्या गुणोत्तरा एवढे असते.
म्हणजेच तीन समांतर रेषा मी इथं काढलेले आहे, तीन समांतर रेषा काढलेल्या आहेत, रेषा एल, रेषा एम आणि रेषा एन, या तीनही रेषा समांतर आहेत एकमेकींना. तर एका छेदिकेवर केलेल्या अंतरछेदांचे गुणोत्तर, समजा T1 ही छेदिका आहे आणि दुसरी T2 ही छेदिका आहे. T1 या छेदिकेमुळे या तीन समांतर रेषेच्या अंतरछेदांचे जे गुणोत्तर आहे, एक AB अंतरछेद आहे आणि दुसरं BC अंतरछेद आहे. या दोन्ही अंतरछेदांचं गुणोत्तर म्हणजे AB छेद BC हे गुणोत्तर दुसऱ्या छेदिकेमुळे तयार होणाऱ्या अंतरछेदांच्या गुणोत्तरा एवढे असते, म्हणजेच PQ छेद QR एवढे असते. हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. म्हणजे पक्ष काय मग, रेषा L, रेषा M आणि रेषा N या तीनही रेषा समांतर आहेत. T1 व T2 या छेदिका आहेत. T1 ही छेदिका त्या रेषांना अनुक्रमे बिंदू A, B व C मध्ये छेदते आणि T2 ही छेदिका बिंदू P, Q आणि R मध्ये छेदते. तर आपल्याला सिद्ध करायचे AB छेद BC बरोबर PQ छेद QR इथपर्यंत, हे आपल्याला साध्य करायचे. तर सिद्धतेकडे जाताना रेख PC काढला, म्हणजे तर मी आधी काढलेलं आहे, रेख PC काढलेला आहे आणि हा रेषाखंड रेषा M ला जिथं छेदलेला आहे त्याला बिंदू D असं नाव दिलेलं आहे. म्हणजेच आता इथून पुढे आपण शिकलो आहोत प्रमाणाचे मूलभूत प्रमेय. आता इकडच्या भागामध्ये आपण सिद्धता पूर्ण करूया. आता बघूया आपण प्रमाणाचे मूलभूत प्रमेयाचा इथं वापर करूया. त्रिकोण APC मध्ये, त्रिकोण APC मध्ये रेषा L ही म्हणजे AP ही रेषा BD ला समांतर आहे, म्हणजे रेषा M ही समांतर आहे, म्हणजे BD आणि AP एकमेकांना समांतर आहेत. म्हणून त्रिकोण ACP मध्ये इथे लिहितो मी, त्रिकोण ACP मध्ये रेख AP समांतर रेषा BD, म्हणून काय होणार मग, AB छेद BC, म्हणून AB छेद BC बरोबर PD छेद DC, PD छेद DC. हा झालं प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार बघा मित्रांनो, त्रिकोण ABP मध्ये BD समांतर AP, त्यामुळे AB छेद BC बरोबर PD छेद DC या पद्धतीने लिहावं लागेल. A वरून सुरू केला तर C या शिरोबिंदूकडून, नाहीतर मग विद्यार्थी AB छेद BC बरोबर CD छेद DP लिहा तर गुणोत्तर चुकणार आहे. त्यामुळे वरून आलात तर दोन्ही बाजूने वरच्या दिशेने खाली यायचे. AB छेद BC बरोबर PD छेद DC हा झाला इकडच्या त्रिकोणाचा. आता दुसरा भाग, याला नंबर 1 म्हणूया आपण. आता त्रिकोण यामध्ये त्रिकोण PCR हा दुसरा त्रिकोण, त्रिकोण PCR हा एक त्रिकोण PCR यामध्ये त्रिकोण PCR मध्ये काय आहे, याच्यामध्ये रेख CR ला रेषा DQ समांतर आहे. बाजू CR ला रेख CR किंवा बाजू म्हटलं तरी चालेल, CR समांतर रेषा DQ, म्हणून इथे याला नंबर 2 म्हणूया आपण. आता म्हणून इथे काय होणार, आता इथे कसं गेलं आपण, PD छेद DC, म्हणजे वरून आलो आपण, PD छेद DC बरोबर PQ छेद QR, PD छेद DC बरोबर PQ छेद QR. याला सुद्धा कारण प्रमाणाचे मूलभूत प्रमेयानुसार, प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार. म्हणून आता विधान 1 आणि 2 ला लक्षपूर्वक बघितल्यानंतर असं लक्षात येईल, ह्या गुणोत्तरामध्ये PD छेद DC
आणि यामध्ये विधान 2 मध्ये पीडी छेद बीसी हे दोन्ही गुणोत्तर याच्याशी समान आहेत, म्हणजेच एबी छेद बीसी आणि पीक्यू छेद क्यूआर हे सुद्धा गुणोत्तरे समान होतात, ते विधान 1 व 2 वरून. आता विधान म्हणून विधान 1 व 2 वरून आपल्याला हे मिळालं एबी छेद बीसी बरोबर पीक्यू छेद क्यूआर. तर हे सिद्ध झालेले 3 समांतर रेषा आणि छेदिका त्यांचे गुणधर्म. अंतरछेदांचे गुणोत्तर अंतरछेदांच्या गुणोत्तरा एवढे असते.